Okay. So another problem based on the resolution of force system. Okay, the problem shows the following force system act at a point. Okay, the first force is 20 Newton, inclined at 30 degree towards the north of east. Okay, so this is your 20 degree, sorry, 20 Newton force and 30 degree towards the north of east. So it lies in first quadrant. Second one, 25 Newton towards the north. So it's just on the y-axis. Third number, 30 Newton towards the northwest. Okay, so northwest आणि त्याचा magnitude आहे 30 degree, sorry 30 Newton. And here the inclination is not given. Okay, inclination is not given, so consider it as a 45 degree inclined with n axis and 35 Newton inclined at 40 degree towards the south of west, towards the south of west. So it is inclined to the west at 40 degree. Okay, so body consider as 1, 2, 3, 4, 4 number of force system. Okay, so what's the step by step procedure to solve this problem? So first one, we are going to resolve each force into two component. Okay, so while resolving the force, the first one, resolving the forces horizontally. Okay, we require this type of statement and this type of procedure only. त्यापेक्षा वेगळं काही नसणार आहे. ओके, सो समिशन हॉरिझॉन्टल या ठिकाणी आपण समिशन एफ एक्स करत होतो. सो समिशन एफ एक्स इज इक्वल टू सर्वांचे एक्स ऍक्सिसला जाणारे फोर्सेसचं ऍडिशन. ओके, आता इथे यांनी 25 न्यूटनचा जो काही फोर्स वाय ऍक्सिस वरती होता तो पण घेतलेला आहे, बट त्याचा अँगल कॉस 90 होईल. एक्स ऍक्सिसला 90 डिग्री इन्क्लाइंड येतो म्हणून तो 0 झाला. तो नाही घेतला तरी चालेल. तुम्हाला काय बोललो, एक्स ऍक्सिस फोर्सेस पाहिजे वायच्या आपोआप 0 होऊन जातील. ओके, त्यावरनं मी समिशन एफ एक्स कॅल्क्युलेट केला -30. सिमिलरली रिझॉल्विंग फोर्सेस व्हर्टिकली, सो व्हर्टिकली जाताना वाय ऍक्सिसचा जो काय फोर्स होता तो काय झाला मग 25 साइन ऑफ 90, साइन 90 म्हणजे 1, म्हणजे तो काय झाला 25च झाला. त्यामुळे तो डायरेक्टली 25 नोट केला तरी चालतो. तो आला तुमचा 33.7. त्यावरून आपण रिझॉल्युशन केल्यानंतर रिझल्टंट कॅल्क्युलेट करत होतो. त्याचा जो फॉर्म्युला होता अंडर रूट ऑफ रिझल्टंट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ समिशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समिशन एफ वाय स्क्वेअर. त्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या त्यावरून आपला रिझल्टंट आला. ओके, आता रिझल्टंट आला, बट रिझल्टंट हा कुठल्या ऍक्सिसला किती डिग्री इन्क्लाइंड असेल मीन्स वी हॅव टू फिक्स द पोझिशन ऑर डायरेक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर फोर्स. ओके, म्हणजे थिटा. मग थिटाचा काय फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ समिशन एफ वाय डिवाइडेड बाय समिशन एफ एक्स, समिशन एफ वाय बाय समिशन एफ एक्स, आणि हे तुमचं मॉड मध्ये असेल. ओके, समिशन मॉड मध्ये असेल. म्हणून तो आला तुमचा 47.7. ओके, आता इथं जर बघितलं तुमचं समिशन एफ एक्स हा निगेटिव्ह आहे, समिशन एफ वाय हा पॉझिटिव्ह आहे. माझा कुठला क्वाड्रंट असतो की ज्यात एक्स निगेटिव्ह असतो वाय हा पॉझिटिव्ह असतो, म्हणजे तो झाला तुमचा सेकंड क्वाड्रंट. ओके, म्हणून तुमचा रिझल्टंट हा या पोझिशन वर लाईज असेल. मग हे सेकंड क्वाड्रंट ड्रॉ केलं. ओके, एक्स ऍक्सिसला 47 म्हणजे इथे असेल तो काहीतरी, आणि त्याचा मॅग्निट्यूड असेल 45. हा 45 इथे ओके, आणि इथे हा अँगल असेल तुमचा 47.7 डिग्रीला इन्क्लाइंड. ओके, या पद्धतीने आपण रिझॉल्युशनचे प्रॉब्लेम
सॉल्व्ह केलेले होते. आता हे प्रॉब्लेम जे होते हे तुमचे पर्टिक्युलरली फक्त कॉन्करंट फोर्स सिस्टीम साठी होते. कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणजेच काय, की ज्या फोर्स सिस्टीम मध्ये फोर्स आयदर एका पॉइंटला मीट होता किंवा एका पॉइंट मधनं बाहेर जाता. ओके, ही झाली तुमची कॉन्करंट फोर्स सिस्टीम. आता आपण लास्ट लेक्चरला एक थेरम बघितलं होतं कॉल्ड ॲज युअर व्हॅरिग्नॉस थेरम. तर त्या व्हॅरिग्नॉस थेरम मध्ये मी काय बोललो होतो, तुमचा व्हॅरिग्नॉस थेरम काय सांगतो की व्हॅरिग्नॉस थेरम काय सांगतो की रिझल्टंट जो आपण आता कॅल्क्युलेट केला त्या रिझल्टंटची मुवमेंट आणि सर्व फोर्सेसची मुवमेंट, काय बोललो मी, रिझल्टंटची इंडिव्हिज्युअल मुवमेंट आणि सर्व फोर्सेसची मुवमेंट ही एका पॉइंटला कॉन्स्टंट असते किंवा इक्वल असते. ओके, आपण काय कन्सिडर केलं होतं, रिझल्टंट म्हणजे काय, असा फोर्स की जो सेम इफेक्ट देतो की ज्या बॉडीवरती ते नंबर ऑफ फोर्स सिस्टम देत आहे त्या पद्धतीने. ओके, सो आपण एक कन्सिडर करू एक एक्झाम्पल. ओके, सपोज हे 3 फोर्सेस आहे विच आर मूव्हिंग टुवर्ड्स द अपवर्ड डायरेक्शन. सगळे अपवर्ड डायरेक्शनला जात आहे. ओके, and it has a magnitude of, first one, suppose let's take it as a 10 Newton, second one say 12 Newton, and the third one is 20 Newton. Okay, then distance between them, so first दोघांमधला असेल असे 2 मीटर, दुसऱ्या दोघांमधला असेल 3 मीटर. ओके, let's take name of those forces. Force number A, B and C. ओके, आता मी काय बोललो, तुमचं रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचं आहे. आता याआधीच आपण जर मेथड जर बघितली रिझल्टंटची, आपण काय करत होतो, बॉडीवरती ऍक्ट होण्यास सर्व फोर्सेसचं एक्स ऍक्सिसला आणि वाय ऍक्सिसला रिझोल्युशन करत होतो. त्यानंतर रिझल्टंटचा फॉर्म्युला यूज करत होतो की, जस्ट मिनिट, ओके, त्यानंतर रिझल्टंटचा फॉर्म्युला यूज करत होतो आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. ओके, त्यावर मी रिझल्टंट कॅल्क्युलेट केला आणि रिझल्टंट कॅल्क्युलेट केल्यानंतर मी थिटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली टॅन इनव्हर्स ऑफ मॉड मध्ये समेशन एफ वाय बाय समेशन एफ एक्स. म्हणजेच मला रिझल्टंटचा मॅग्निट्यूड आणि रिझल्टंटची डायरेक्शन हे दोघेही मिळाले. ओके, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. आता या केसमध्ये जर कन्सिडर केला तर तुम्हाला डायरेक्शनची काही गरज नसते. म्हणजे तुम्ही किती अँगलला तुमचा फोर्सिंग प्लॅन असेल ते इथे डायरेक्टली मिळतं. कसं मिळतं, आता ही सर्व जर फोर्सेस जर बघितले तर सर्व एकमेकांना पॅरलल आहे. एकमेकांना पॅरलल आहे म्हणजे यांचा जो रिझल्ट येणार आहे तो पण त्यांनाच पॅरलल असणार आहे. ओके, तर त्यांनाच पॅरलल असणार आहे. आपल्याला फक्त काय करायचं असतं की जो रिझल्टंट येणार आहे तो रिझल्टंट आयदर इथे असेल
ओके, किंवा इथे असेल किंवा इथे असेल किंवा आणखी दुसरीकडे कुठे असेल, बट हे सर्व फोर्सेस म्हणजे ओरिजिनल फोर्सेस आणि रिझल्टंट हा एकमेकांना पॅरलच असणार आहे. ओके, म्हणजेच तो ह्या एका पर्टिक्युलर फोर्स पासून म्हणजे आपण जर ए कन्सिडर केला तर तो ए पासून किती लांब आहे, मग तो 2 मीटर वरती की 3 मीटर वरती की 5 मीटर वरती की 8 मीटर वरती, पॅरलल तर तो असणार आहे. किती मीटर वरती ती पोझिशन त्याची फिक्स करायची असते. मग त्यासाठी आपण एक थेरम यूज करतो कॉल्ड ॲज व्हॅरिग्नॉन्स थेरम. ओके, तो या केसमध्ये आपण काय करणार, सर्व फोर्सेस एकमेकांना पॅरलल आहे आणि सर्व कुठे जात आहे, वाय ऍक्सिसला. ओके, आता यात पण थोडीफार ट्रिकी प्रॉब्लेम केलेले असतात की फोर्सेस हे एक्स ऍक्सिसला इन्क्लाइंड असतात, पॅरलल असतात बट इन्क्लाइंड असतात. तो प्रॉब्लेम पण आपण नंतर बघू. ओके, सो समिशन एफ एक्स, आता या केसमध्ये समिशन एफ एक्स इज इक्वल टू किती, 10चा पहिला फोर्स जर बघितला आपण 10चा एक्स कॉम्पोनंट नाहीये, 12चा नाहीये, 20चा नाहीये, कारण हे सर्व वाय ऍक्सिस वरती. समिशन एफ एक्स इज इक्वल टू 0. देन समिशन F1 इज इक्वल टू किती आहे, 10. 10 कुठे जातोय, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसला जातोय म्हणून मी +10 घेतला. देन 12 पण पॉझिटिव्ह +20 पण पॉझिटिव्ह. मग हे किती आलं तुमचं, किती आला, 42 न्यूटन. ओके, म्हणजेच काय, 42 न्यूटन. आता इथे जर मी तुमचा रिझल्टंटचा जर फॉर्म्युला यूज केला, आपला समिशन एफ एक्स भेटला, समिशन एफ वाय भेटला. ओके, आपला रिझल्टंटचा फॉर्म्युला काय होता, रिझल्टंट इज इक्वल टू आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ समिशन एफ एक्स स्क्वेअर प्लस एफ वाय स्क्वेअर. ओके, अंडर रूट मध्ये. सो ते जर कन्सिडर केलं तर इज इक्वल टू इन अंडर रूट 0चा स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस 42 त्याचा स्क्वेअर, त्याचा परत अंडर रूट, म्हणजे तो किती आला परत 42 न्यूटन. म्हणजेच या केसमध्ये तुमचा ज्या ऍक्सिसला फोर्सेस जात आहेत त्यांचं समेशन जे असतं तेच त्याचा रिझल्टंट असतो. म्हणजेच या केसमध्ये रिझल्टंट आला तुमचा 42. ओके, म्हणजे या तिन्ही फोर्सेसचा रिझल्टंट आला 42. आता तो 42 कुठे ऍक्ट होणार आहे, कुठे ऍक्ट होणार आहे ते कॅल्क्युलेट करायचं असतं. ते कसं करणार, त्यासाठी आपण यूज करतो तुमचा व्हॅरिग्नॉन्स थेरम. व्हॅरिग्नॉन्स थेरम तो काय सांगतो, तुमचा मुवमेंट ऍट पॉइंट कुठे घेऊ आपण, पहिला फोर्स काय नाव दिला होता, ए. मुवमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू ती सर्व फोर्सेसच्या रिझल्टंटची, सर्व फोर्सेस म्हणजे काय कन्सिडर केलं मी, सर्व फोर्सेस म्हणजे समेशन ऑफ आर किंवा आर इंटू एक्स सोबत. आता एक्स काय ते नंतर तुम्हाला समजेल. एक्स म्हणजे काय असतं, दोन फोर्स मधलं डिस्टन्स. हा झाला तुमचा व्हॅरिग्नॉन्स थेरम. तर व्हॅरिग्नॉन्स थेरम नुसार मुवमेंट ऍट पॉइंट ए समिशन ऑफ मुवमेंट असतं, ते म्हणजे सर्व फोर्सेस कन्सिडर होता इथे समिशन असतं. ओके, मग समिशन ऑफ मुवमेंट ऑफ ऑल द फोर्सेस ऍट पॉइंट ए इज इक्वल टू ऑल द फोर्सेस ना, आणि कुठल्या पॉइंट पासून घ्यायची म्हटलं आपण, ए पॉइंट पासून. मग पहिला फोर्स पकडायचा, पहिला फोर्स कुठला आहे, 10चा. ओके, सो इज इक्वल टू 10. फोर्स आणि त्या फोर्सचा डिस्टन्स, मुवमेंट म्हणजे काय असतो, फोर्स आणि फोर्सचं परपेंडिक्युलर डिस्टन्स यांचा प्रोडक्ट असतो. सो 10 मल्टिप्लाय बाय हा 10चा फोर्स आणि
डिस्टन्स मेजर करायचं कुठपर्यंत, ए पर्यंत. आता हा 10चा फोर्स कुठनं जातोय, ए मधनच जातोय. आणि आपण लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी बघितला होता. काय म्हणतो तो, की फोर्सचं मॅग्नेट्यूड हा लाईन ऑफ ऍक्शन मध्ये कॉन्स्टंट असतो. म्हणजे तो ए मधून जातोय, लाईन ऑफ कॉन्स्टंट म्हणजे 0 झाला तो. ओके. मग दुसरा फोर्स घेतला. दुसरा किती आहे, 12. आणि ह्या 12 फोर्सचं डिस्टन्स बघायचं कुठपासनं, आपण मुवमेंट ऍट पॉइंट ए घेतोय म्हणून ए पासनं. म्हणून 12 मल्टिप्लाय बाय 2. आता 12 मल्टिप्लाय बाय 2, मग तो पॉझिटिव्ह घ्यायचा की निगेटिव्ह घ्यायचा. आता कन्सिडर करा तुमचा हा पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. हा इथे ए पॉइंट आहे किंवा इथे एक फोर्स आहे. ठीक आहे, हा एक फोर्स आहे ज्याचा मॅग्नेट्यूड आहे तुमचा 12 न्यूटन. आणि तुम्ही एक फोर्स कन्सिडर केलेला आहे, सॉरी एक फिक्स पॉइंट कन्सिडर केलेला आहे इथे, की ज्याचं नाव आहे ए. ए पॉइंट पासून तुम्ही मुवमेंट घेताय, या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, 2 मीटरचं. आणि हा फोर्स कुठे जातोय, वरती जातोय. मग जर तो वरती जातोय तर मग हा पॉइंट जर मी फिक्स करून ठेवला, म्हणजे ए वरती जर मी बोट ठेवलं, ओके, आणि 12 नंबरचा फोर्स आहे तो जर मी वरतून लिफ्ट करतोय, ओके, ओढला, कारण तो वरती जातोय, तर तो कसा जाईल, या साईडने, या टाईपने. म्हणजे तो काय जाईल, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जाईल. बरोबर आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जाईल. जर डाऊनवर्डचा असता त्याचा मॅग्नेट्यूड किंवा डायरेक्शन डाऊनवर्डची असती तर तो क्लॉकवाईज गेला असता. आता तो कसा जातोय, अँटी क्लॉकवाईज. मग अँटी क्लॉकवाईज मुवमेंट कन्सिडर ॲज निगेटिव्ह, म्हणून तो मायनस 12 इंटू 3. 12 इंटू 3. परत पुढे कुठला आहे, 20 न्यूटनचा फोर्स. 20 तो परत कसा जाणार आहे, सारखाच आहे, म्हणजे तो वरती जाणार आहे, म्हणजे तो अँटी क्लॉकवाईज जाणार आहे, म्हणून परत मायनस. सो 20 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स किती आहे, 20 न्यूटनच्या फोर्सचं डिस्टन्स कुठपर्यंत, ए पर्यंत. ए पर्यंतच का, कारण आपण मुवमेंट ऍट पॉइंट ए घेतलेली. ए पॉइंट पासून सर्व फोर्सेसचं मुवमेंट. ओके, म्हणून ती आली तुमची 3 + 2 5. ओके, म्हणून यांचं जर कॅल्क्युलेशन जर केलं तर ते किती आलं, इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय बाय 3, सो -36, -100, सो -136. आता युनिट काय देणार आहे, युनिट काय आहे, आपण कसला प्रोडक्ट घेतला, एक फोर्स घेतला आणि फोर्सला डिस्टन्सने मल्टिप्लाय केला. मग फोर्सचं युनिट काय होतं, न्यूटन. डिस्टन्सचं युनिट काय होतं, मीटर या केसमध्ये, म्हणून त्याचं युनिट आलं न्यूटन मीटर. ओके, न्यूटन मीटर. आता हे कसलं आलं, हे आलं फक्त मुवमेंट ऍट पॉइंट ए, आपण ती कॅल्क्युलेट केली इथे. मुवमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू, मग ती आली तुमची -136 न्यूटन मीटर. आपला व्हॅरिग्राउंड थेरम काय सांगतो, ही जी आलेली मुवमेंट आहे -136 न्यूटन मीटर, ही आलेली मुवमेंट ही तुमच्या रिझल्टंटच्या मुवमेंटच्या इक्वल असते. ओके, मग जर ते आपण इक्वेट केलं तर -136 न्यूटन मीटर इज इक्वल टू रिझल्टंट किती आलेला होता आपला 42. आता 42 काय आहे, पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आलेला आहे म्हणजे 100% आपला आलेला रिझल्टंट हा अपवर्ड डायरेक्शनला जातोय. परत तो जर अपवर्ड डायरेक्शनला जातोय, मी काय बोलतोय नीट लक्ष द्या, तो जर अपवर्ड डायरेक्शनला जातोय तर त्याची मुवमेंट ही काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे, कारण तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला. आता कन्सिडर करा इथे 12 च्या ऐवजी 42 आहे आणि मी त्याची ए पॉइंट पासून मुवमेंट घेतोय, म्हणजे ती परत अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह करणार आहे. येते लक्षात. सो अगेन -42 मल्टिप्लाय बाय आता फोर्सचं डिस्टन्स आपल्याला माहिती का, ए पॉइंट पासून नाही माहिती, सो एक्स तसाच ठेवला आपण. ओके, आता या इक्वेशन मध्ये जर बघितलं तुम्ही
42 136 हे नंबर्स आहे आणि एक्स हा अननोन आहे. सो मी हे इक्वेशन जर सॉल्व्ह केलं तर एक्स इज इक्वल टू -136 डिवायडेड बाय 42 म्हणजे थोडक्यात 136 डिवायडेड बाय 42. ओके, हे मग याचा आन्सर येतो 136 डिवाइड बाय 42 इज इक्वल टू 3.3 सॉरी 238 म्हणजे थोडक्यात 24. आता हे आपण काय कॅल्क्युलेट केलेलं आहे, डिस्टन्स, म्हणून याचं युनिट आलं तुमचं ते काय मीटर. तर हे यावरनं पण कॅल्क्युलेट होतं 136. आपण थोडक्यात 136 युनिट काय होतं, न्यूटन मीटर डिवायडेड बाय 42 म्हणजे तो न्यूटन होता म्हणून न्यूटन. इथं न्यूटन न्यूटन कॅन्सल झाला, राहिला फक्त मीटर म्हणून याचं युनिट आलं तुमचं मीटर मध्ये. म्हणजेच इन शॉर्ट आपण डिस्टन्स आणि रिझल्टंट दोन्ही कॅल्क्युलेट केले. सो आर इज इक्वल टू आला तुमचा 42 न्यूटन ऍक्टिंग अपवर्ड. ओके, ऍक्टिंग अपवर्ड and x is equal to 3.24 meter from point A. ओके, म्हणजेच तुमचा रिझल्टंट हा कुठे असेल, ए पॉइंट पासून 3.24 वरती. आता ए पॉइंट कुठे, इथे, तिथनं 2 वरती 12 न्यूटनचा फोर्स आहे. त्यानंतर इथे कुठेतरी अप्रॉक्सिमेटली तुमचा फोर्स असेल हा ओके, रिझल्टंट की जो डायरेक्शनने अपवर्ड जातोय. ओके, डायरेक्शनने अपवर्ड जातोय आणि ज्याचा मॅग्निट्यूड हा 42 न्यूटन आहे आणि जो एक्स ऍक्सिस सॉरी ए पॉइंट पासून ह्या ए पॉइंट पासून 3.24 मीटर वरती. ओके, झालं तुमचं सोल्युशन. परत डायग्राम ड्रॉ करायची आणि रिझल्टंटचं लोकेशन प्लेस करून द्यायचं. ओके, सो आता तुमचा 10, 12 आणि 20 न्यूटन फोर्स जो काही इफेक्ट बॉडीवरती देत आहे, तो सेम इफेक्ट तुमचा हा 40 न्यूटनचा फोर्स सॉरी 42 न्यूटनचा फोर्स देणार आहे. तो कुठे असल्यानंतर, तो ए पॉइंट पासून 3.24 मीटर वरती असल्यानंतर आपल्याला अपेक्षित असेल तो रिझल्ट देईल. ओके, सो दिस इज प्रॉब्लेम ऑफ युअर पॅरलल फोर्स सिस्टम. ओके, काही डाऊट्स असतील तर हँड रेज करून विचारून घ्या. Okay, so let's take another problem. Then this is your force number 1. Force number 2, 3, and 4. Again,
all the forces are parallel to each other. Okay, first number moving upward, so instead of this one we just take this type of force. Okay, so first is move towards the upward, second one again parallel to previous one, third number again moving upward. तुम्ही अशा पद्धतीने ड्रॉ करायचं नाही, हा एक एरो आणि त्याला फक्त एक हेड द्यायचा. आणि लेट्स टेक द फोर्थ नंबर विच इज मूविंग टुवर्ड्स द डाउनवर्ड. ओके, with the magnitude of, let's take this one as a 12 Newton, let's take kilonewton. Okay, 12 kilonewton, this one 15 kilonewton, then this one 10 kilonewton, this one again 20,000 Newton. ओके, आणि ह्या सगळ्यांचं डिस्टन्स जे असेल, सो फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर जे डिस्टन्स आहे consider it as a 3 meter, then second number 2 meter, third number again 2 meter. Okay, so या पद्धतीने एक प्रॉब्लेम दिलेला आहे and we have to calculate resultant and position of resultant with respect to any point. मग काही केस मध्ये तुम्ही हा एक कन्सिडर केला, सेकंड फोर पासून जरी कॅल्क्युलेट केला तरी इट्स युअर चॉईस. ओके, सो फर्स्ट वन summation resolving forces horizontally, summation fx is equal to, आता रिझॉल्विंग फोर्सेस हॉरिझॉन्टली जर कन्सिडर केलं तर इथे नोट करायचं की पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला जाणारे सर्व फोर्सेस हे पॉझिटिव्ह असतील. म्हणजे एक छोटा एरो दाखवायचा इथे आणि इकडे, सो हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह. ओके, समेशन fx इज इक्वल टू, इथे बॉडीवरती एक्स ऍक्सिसला जाणारा एक काही फोर्स नाही, सो 0. ओके, देन समेशन fy इज इक्वल टू, पहिला फोर्स घेतला मी 12, आधी बघायचं सर्व फोर्सेसचं युनिट सेम आहे का. इथे 12 किलो न्यूटन आहे, 15 किलो न्यूटन आहे, 10 किलो न्यूटन आहे आणि खाली जर बघितला तो न्यूटन मध्ये. सो कन्वर्ट इट इनटू किलो न्यूटन. एकतर सगळे किलो न्यूटनचे फोर्सेस असतील ते न्यूटन मध्ये कन्वर्ट करा किंवा सर्व न्यूटनचे फोर्स असतील ते किलो न्यूटन मध्ये कन्वर्ट करा. आता इथे सोयीस्कर काय आहे, हा जो 20,000 न्यूटन आहे त्याला किलो न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचं. मग 20,000 डिवायडेड बाय 1000 म्हणजे किती झाला तो 20 किलो न्यूटनचा झाला. ओके, सो समेशन fy इज इक्वल टू 12 कुठे जातोय, अपवर्ड जातोय म्हणून पॉझिटिव्ह घेतला, 15 अपवर्ड जातोय म्हणून पॉझिटिव्ह, 10 पॉझिटिव्ह. आता 20,000 म्हणजे तो 20 मध्ये कन्वर्ट झाला, तो कुठे जातोय निगेटिव्ह कडे म्हणून तो त्यातला निगेटिव्ह. मग याचा जर आन्सर जर बघितलं, ओके, किती येतो 12 प्लस 15 प्लस 10 मायनस 20, तर येते तुमचं पॉझिटिव्ह 17 किलो न्यूटन. हा पॉझिटिव्ह आलेला आहे म्हणजेच तुमचा रिझल्टंट कुठे जातोय, रिझल्टंट हा अपवर्ड डायरेक्शनला असेल. ओके, म्हणजे तुमचा रिझल्टंट हा अपवर्ड डायरेक्शनला आहे. मग अपवर्ड डायरेक्शनला कुठे असेल, 12 आणि 15च्या आतमध्ये असेल, 15 10च्या आतमध्ये असेल किंवा 10 आणि 20च्या आतमध्ये असेल, त्याची पोझिशन आपल्याला फिक्स करायची. सो अगेन
फर्स्टला नाव देऊ, हा ए, हा बी, सी आणि लास्टचा डी. ओके, सो और मेथड बाय युजिंग व्हॅरिग्नॉन थेरम. व्हॅरिग्नॉन थेरम काय सांगतो, मुवमेंट ऍट पॉइंट ए, मग तुम्ही बी सोबत पण घेऊ शकता, सी सोबत पण घेऊ शकता, डी सोबत पण घेऊ शकता, आणि बाकीच्या फोर्सेसचं तिथपर्यंतचं डिस्टन्स कन्सिडर करायचं. ओके, सो मुवमेंट ऍट पॉइंट ए मस्ट बी इक्वल टू समेशन ऑफ मुवमेंट ऑफ रिझल्टंट आर आणि त्याचं डिस्टन्स एक्स. ओके, ओके, समेशन ऑफ दी ऑल द फोर्सेस. सो जय क्षीरसागर स्क्रीनवरती नोट करू नको. सो मुवमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू, ते आधी कॅल्क्युलेट करून घेऊ. मुवमेंट ऍट पॉइंट ए म्हणजे पहिला फोर्स कुठे आहे, 12 किलोन्यूटनचा, तिथेच ऍक्ट होतो म्हणून 12 मल्टिप्लाय बाय 0. परत 15 मायनस मध्ये जाईल, तो अँटी क्लॉकवाईज मुवमेंट करतोय, सो 15 मल्टिप्लाय बाय 3. परत 10 मायनस मध्ये जाईल, सो 10 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 3 5. ओके, आता राहिला 20चा. 20 काय करतोय, डाऊनवर्ड डायरेक्शन, म्हणजे तो ए पॉइंट सोबत क्लॉकवाईज डायरेक्शन फिरेल, म्हणून तो घेतला मी. प्लस 12 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 2 4 प्लस 3 7. सो 7. सो मुवमेंट ऍट पॉइंट ए आली तुमची 12 मल्टिप्लाय बाय 0 म्हणजे 0. 15 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे -45 -50 प्लस 20 मल्टिप्लाय बाय 7 म्हणजे 140. सो 140 -45 -50 तो आला तुमचा +45. सो इज इक्वल टू 45 किलो न्यूटन. ओके, हा आला रिझल्टंट, सॉरी मुवमेंट. मग मीटिंग एंड झाल्यानंतर परत रिजॉईन करा. म्हणून 45 इज इक्वल टू रिझल्टंट किती आलेला होता आपला 17 मल्टिप्लाय बाय एक्स. ओके, सो एक्स इज इक्वल टू 45 डिवाइड बाय 17.